नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट आणि सोपी अशी आंब्याची आमटी कशी करायची ती। तर त्यासाठी इथे मी 6-7 रायवळ आंब्याचा रस काढून घेतलेला आहे। रायवळ आंबे मी यासाठी घेतलेत कारण ते आंबट गोड असतात। तुम्ही शक्यतो तेच घ्यायचा प्रयत्न करा। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता हे आपण गॅसवर उकळत ठेवूया। याला छान उकळी येईपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यात इथे मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि हे छान असं वाटून घेणार आहे। इकडे आता उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये आपण 2 चमचे तिखट घालून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आंबट गोड चवीसाठी इथे मी थोडासा गूळ घालत आहे आणि जे वाटण आपण तयार करून घेतलेले आहे तेही मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे। छान उकळी आलेली आहे आणि पहा किती छान रंगही आलेला आहे। याला छान वासही सुटलेला आहे। आता फोडणीसाठी एका पळीमध्ये मी तेल तापत ठेवलेले आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी, थोडीशी हळद आणि हिंग घालून फोडणी आमटीवरती वरून घालून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायची आहे। आपली आमटी आता तयार आहे। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा की कशी झाली। खा प्या आणि मजा करा।